नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी सकाळी उठून आरशात पाहिलं आहे का? आणि तुमच्या लक्षात आलं आहे का की तुमचा चेहरा थोडासा सुजलेला दिसतोय, तुमचे डोळे जड झाल्यासारखे वाटतात, आदल्या रात्री तुमची झोप फारशी वाईट झालेली नसतानाही तुमचं शरीर थकल्यासारखं वाटतं, किंवा असे काही दिवस असतात जेव्हा तुमच्या कमरेच्या खालच्या भागामध्ये सुस्ती आणि वेदना जाणवतात. तुम्हाला रात्री लघवीसाठी वारंवार जाग येते, तुमचे पाय आणि घोटे थोडेसे सुजलेले दिसतात आणि मग तुम्ही स्वतःला सांगता की कदाचित हे फक्त वाढत्या वयामुळे झालं असेल, कदाचित मी पुरेसं पाणी प्यायलो नसेल. पण जेव्हा तुमच्या मूत्रपिंडाचा म्हणजे किडनीचा प्रश्न येतो तेव्हा ही छोटी लक्षणे नेहमीच छोटी नसतात. कधीकधी ही एक प्रकारची पूर्वसूचना असते की तुमच्या शरीरावरती तुमच्या लक्षात येण्यापेक्षा जास्त दबाव आहे. तुमची मूत्रपिंडे तुमच्या हृदयासारखी नसतात. जेव्हा तुमच्या हृदयामध्ये काही बिघाड होतो तेव्हा तुम्हाला तुमच्या हृदयाच्या ठोक्यांबद्दल बदल जाणू लागतात. ती तुमच्या पोटासारखीच नसतात. जेव्हा तुमचं पोट दुखतं तेव्हा तुम्हाला ते कळतं. जेव्हा किडनी खूप शांत असतात, दररोज तुमचं रक्त गाळतात, ती शरीरातील टाकाऊ पदार्थ काढून टाकतात, ती पाणी आणि खनिजे यांचं संतुलन राखतात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. पण जेव्हा गाळण्याची ती प्रक्रिया कमकुवत होऊ लागते तेव्हा तुमचं शरीर नेहमी स्पष्ट इशारा देत नाही. तुम्हाला फक्त जडपणा, जास्त थकवा, जास्त सूज जाणवू शकते आणि कधीकधी रक्ताच्या तपासणीमध्ये अनपेक्षित काहीतरी दिसल्यावरच तुम्हाला काळजी वाटू लागते. इथेच अनेक लोक विसरतात, तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकाळ ही सर्वोत्तम वेळेपैकी एक असायला हवी. पण अनेक लोकांसाठी ही वेळ अशी ठरते जेव्हा ते नकळतपणे त्यांच्या किडनीवर अतिरिक्त दबाव टाकतात. रिकाम्या पोटी एक कप कॉफी, गोड फळांचा रस, दूध किंवा बाटलीबंद पेये जी आरोग्यदायी दिसतात पण त्यात भरपूर साखर आणि अतिरिक्त पदार्थ असतात. पण जर तुम्ही हुशारीने निवड केली तर सकाळ ही अशी वेळ देखील बनू शकते जेव्हा तुम्ही तुमच्या किडनीला थोडं सोपं काम करण्यास मदत करता. या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 फळांबद्दल बघणार आहोत जी तुम्ही किडनी स्वच्छ करण्यास मदत करण्यासाठी, गाळण्याचा भार कमी करण्यासाठी आणि दिवसेंदिवस तुमच्या किडनीचं संरक्षण करण्यासाठी सकाळी नक्कीच खाऊ शकता. आणि व्हिडिओ पाहताना खाली कमेंटमध्ये सांगा, सध्या तुम्हाला सर्वात जास्त कशाची चिंता वाटत आहे? किडनी, यकृत, मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाचं आरोग्य? आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी पुढच्या वेळी एखाद्या विशिष्ट पदार्थाबद्दल माहिती द्यावी तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मूत्रपिंडांना मदत करू शकणाऱ्या 3 फळांबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला एका गोष्टीबाबत प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. काही वेळा समस्या केवळ ही नसते की तुम्ही योग्य आहार घेत नाही आहात, तर काही वेळा समस्या ही असते की दररोज सकाळी नकळतपणे तुम्ही तुमच्या मूत्रपिंडावरती अधिक ताण देत असता. अनेक लोक झोपेतून जागे होताच थेट कॉफी, ऑरेंज ज्यूस, एखादा फळांचा रस किंवा एखादी मोठी स्मूदी घेतात, कारण त्यांना वाटतं की ते आरोग्यासाठी हितकारक आहे. आणि हे ऐकायला जरी आरोग्यदायी वाटत असलं तरीसुद्धा तुमच्या मूत्रपिंडांच्या बाबतीत परिस्थिती नेहमीच इतकी साधी नसते. सकाळची वेळ अशी असते जेव्हा तुमच्या शरीराला पाण्याचा पुरवठा होऊन काही तास उलटलेले असतात. अशावेळी जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साखर, कॅफीन, कृत्रिम गोड पदार्थ किंवा प्रक्रिया केलेली पेये शरीरामध्ये घेतली तर तुमच्या मूत्रपिंडांना दिवसाची सुरुवातच एका अतिरिक्त ओझ्याने करावी लागू शकते. बाटलीबंद संत्र्याचा रस किंवा मग अत्यंत गोड फळांचा रस तुमच्या रक्तप्रवाहामध्ये साखरेचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकतो. जेव्हा रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते तेव्हा तुमच्या शरीराला सुद्धा तितक्याच वेगाने प्रतिसाद द्यावा लागतो आणि या अतिरिक्त भाराचं गाळण करण्यात व तो भार पेलण्यात तुमच्या मूत्रपिंडांचाही सहभाग असतो. दुसऱ्या वेळी असं घडल्यास ती कदाचित मोठी चिंतेची बाब नसेल, परंतु जर हे दररोज आणि वर्षानुवर्षे घडत राहिलं तर तो ताण हळूहळू वाढत जाऊ शकतो. कॉफीच्या बाबतीतही परिस्थिती अशीच आहे. कॉफी नेहमीच वाईट असते असं नाही, परंतु जर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी कॉफी प्यायली आणि त्याचवेळी पुरेसं पाणी प्यायलं नाही तर तुमच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी होऊ शकतं. तुमचा रक्तदाब वाढू शकतो आणि तुमच्या मूत्रपिंडांना त्यांच्या क्षमतेपेक्षा किंवा गरजेपेक्षा अधिक ताणाखाली काम करावं लागू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला कॉफी प्यायला आवडत असेल तर त्यापूर्वी थोडं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तुमच्या दिवसाची सुरुवात करण्याचा कॉफीचा पहिला कप
तुमच्या मूत्रपिंडांना प्रेमाने जागं करण्याऐवजी ताण देऊन जागं करणार नाही याची काळजी घ्या. आणि स्मूदीचं काय? अनेकांना वाटतं की स्मूदी हा नेहमीच एक उत्तम पर्याय असतो, परंतु जर या स्मूदीमध्ये खूप जास्त गोड फळे, घट्ट केलेलं दूध, प्रोटीन पावडर, फ्लेवर दूध किंवा कृत्रिम गोड पदार्थ असतील तर ती स्मूदी तुमच्या मूत्रपिंडांसाठी तुम्हाला वाटते तितकी शुद्ध किंवा हितकारक अजिबातच उरत नाही. दिवसाच्या सुरुवातीलाच अशा मिश्रणावर प्रक्रिया करणं तुमच्या शरीरासाठी एक जड किंवा कठीण काम ठरू शकतं. आणि हाच पहिला सापळा आहे. काही अन्नपदार्थ आणि पेय वरकरणी आरोग्यदायी वाटतात, तरीही सकाळच्या वेळी ती तुमच्या मूत्रपिंडावरती अतिरिक्त ताण निर्माण करू शकतात. पण ही काही संपूर्ण कहाणी नाही. जेव्हा अनेकांना अधिक ऊर्जेची गरज भासते, विशेषतः जेव्हा त्यांना थकवा, सुस्ती किंवा निरुत्साह जाणवतो, तेव्हा ते आणखी एका सवयीचा अवलंब करतात. ती सवय म्हणजे एनर्जी ड्रिंक्स पिणं. एनर्जी ड्रिंक्स जे आहे ते जाहिरात अनेकदा तुम्हाला सतर्क, एकाग्र आणि कार्यक्षम ठेवण्याचं एक साधन म्हणून केली जाते, परंतु ही ऊर्जा सहसा मोठ्या प्रमाणामध्ये कॅफेन, साखर, कृत्रिम गोड पदार्थ, विविध फ्लेवर्स आणि इतर उत्तेजक घटकांसह येते. हे पेय प्यायल्यानंतर तुमच्या हृदयाचे ठोके वेगाने पडू शकतात, तुमचा रक्तदाब वाढू शकतो, तुमच्या रक्तवाहिन्या आकुंचन पाहू शकतात आणि तुमच्या शरीराला प्रत्यक्षात गरज नसलेल्या अनेक पदार्थांवरती प्रक्रिया करण्याचं अतिरिक्त काम तुमच्या मूत्रपिंडांना करावं लागू शकतं. यामुळे तुम्हाला काही काळापुरतं नक्कीच ताजंतवानं आणि जागृत वाटू शकतं, परंतु वृद्ध व्यक्ती तसंच उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा मूत्रपिंडाचं कार्य पूर्वीसारखं सक्षम नसलेल्या लोकांसाठी एनर्जी ड्रिंक ही एक अशी गोष्ट आहे जिच्यापासून खूप काळजी घेणं गरजेचं आहे. कारण तुमच्या मूत्रपिंडावर केवळ एका मोठ्या ताणाचाच परिणाम होत नाही, त्यांच्यावर अनेकदा दिवसेंदिवस पुन्हा पुन्हा होणाऱ्या लहान सहान ताणांचाही परिणाम होतो. मग आपण एका खूप ओळखीच्या गोष्टीकडे येतो, अल्कोहोल. जेवताना एक ग्लास वाईन, मित्रांसोबत बियर, झोप येण्यासाठी थोडंसं मद्यपान. बरेच लोक म्हणतात मी फक्त थोडंसंच पितो, काही हरकत नाही. पण तुमच्या मूत्रपिंडासाठी अल्कोहोल हे केवळ सामाजिक पेय नाही. एकदा अल्कोहोल रक्तप्रवाहामध्ये शिरलं की तुमच्या शरीराला त्यावर प्रक्रिया करण्याला प्राधान्य द्यावं लागतं. तुमच्या यकृताला जास्त काम करावं लागतं. तुमची मूत्रपिंडे देखील गाळणी करून टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यात भाग घेतात. अल्कोहोलमुळे तुमच्या शरीरातील पाणीही जास्त कमी होऊ शकतं आणि निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन ही त्या गोष्टींपैकी एक आहे ज्यामुळे तुमच्या मूत्रपिंडावर अधिक ताण येऊ शकतो. तुमच्या हे लक्षात आलं आहे का? मद्यपानाच्या रात्रीनंतर बरेच लोक कोरडे तोंड, डोकेदुखी, सुजलेला चेहरा आणि जड शरीरासह जागे होतात. हे तुमचं शरीर तुम्हाला सांगत आहे की त्याला नेहमीपेक्षा जास्त प्रक्रिया करावी लागली. आता एका अशा पेयाबद्दल बोलूया जे अनेक ज्येष्ठ नागरिकांच्या मते नेहमीच चांगलं असतं. ते म्हणजे दूध. आपल्यापैकी बहुतेक जण लहानपणापासून ऐकत मोठे झाले आहोत की दूध हाडे मजबूत करण्यास, शरीराला आधार देण्यास आणि कॅल्शियम देण्यास मदत करतं. आणि काही लोकांसाठी हे खरं असूही शकतं, परंतु ज्यांना किडनीची समस्या आहे किंवा ज्या वृद्ध व्यक्तींच्या किडनीचे कार्य पूर्वीसारखे मजबूत नाही, त्यांच्यासाठी नेहमीच डेअरी दूध हा नेहमी सर्वात चांगला पर्याय नसतो. दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम असतात. ही पोषक तत्वे शरीरासाठी महत्त्वाची असू शकतात, परंतु जेव्हा किडनी व्यवस्थित गाळण करत नाही तेव्हा या खनिजांचं संतुलन राखणं अधिक कठीण होऊ शकतं. फॉस्फरस आणि पोटॅशियम हे असे आकडे आहेत ज्यांचा अंदाज तुम्ही तुमच्या प्रकृतीवरून लावू शकत नाही. रक्त तपासणी केल्याशिवाय अनेक लोकांना हे कळत नाही की त्यांची पातळी खूप जास्त आहे की खूप कमी. त्यामुळे प्रश्न हा नाही की दूध नेहमीच वाईट असतं का. खरा प्रश्न हा आहे की मी जे दूध पित आहे ते माझ्या किडनीसाठी योग्य आहे का. जर तुम्ही वृद्ध व्यक्तींसाठी किडनीसाठी अधिक अनुकूल असलेल्या 3 दुधांबद्दल माझा आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्हाला हे आठवत असेल की मी त्यात गोड नसलेले पर्याय निवडणं, शक्य असल्यास फॉस्फेटयुक्त पदार्थ टाळणं, कार्टनच्या मागील बाजू वाचणं आणि पुढील लेबलवरील आरोग्यदायी या शब्दावरती लगेच विश्वास न ठेवण्याबद्दल बोलली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. दुधाच्या बाबतीत नट मिल्क, राईस मिल्क आणि फ्लॅक्स मिल्क्सच्या बाबतीत केव्हा अधिक काळजी घ्यावी हे समजण्यास यामुळे नक्कीच मदत होईल. पण आज मी तुम्हाला एक साधी गोष्ट लक्षात ठेवायला सांगू इच्छिते. जर तुम्हाला आधीपासूनच किडनीचा काही त्रास असेल, क्रिएटिनिनची पातळी जास्त असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला फॉस्फरस, पोटॅशियम किंवा प्रथिने मर्यादित ठेवण्यास सांगितलं असेल तर कोणत्याही प्रकारच्या दुधाचा विचार अधिक काळजीपूर्वक केला पाहिजे.
आणि शेवटी सर्वात मोठ्या चिंतेपैकी एक म्हणजे साखरयुक्त पेय, सोडा, बाटलीबंद चहा, पॅकेज केलेले फळांचे ज्यूसेस, स्पोर्ट्स ड्रिंक्स, फ्लेवर्ड वॉटर या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आहे. ती प्यायला सोपी असते, त्यांची चव चांगली असते, पण ती कमी वेळामध्ये तुमच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साखर आणू शकते. द्रव साखर रक्तप्रवाहामध्ये खूप लवकर प्रवेश करते. हे सालीसकट संपूर्ण सफरचंद खाण्यासारखं नाही, जिथे फायबर शोषणाची प्रक्रिया मंद करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही सोडा किंवा गोड रस पिता तेव्हा साखरेची पातळी अधिक वेगाने वाढू शकते. तुमच्या शरीराला अधिक वेगाने प्रतिसाद द्यावा लागतो आणि तुमच्या किडनीवर अधिक दबाव येऊ शकतो. जर आपण किडनीला एक अतिशय बारीक गाळणी मानलं तर रक्तातील साखरेची पातळी वारंवार वाढल्याने कालांतराने ती गाळणी कमकुवत होऊ शकते. म्हणूनच अनेक लोकांना असं वाटतं की ते सामान्यपणे जेवण करत आहेत, पण मग त्यांच्या रक्त तपासणीमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं, उच्च रक्तदाब, वाढलेले क्रिएटिनिन दिसून येतं किंवा डॉक्टर किडनीच्या कार्याबद्दल बोलू लागतात. तर जर सकाळच्या इतक्या पेयांमुळे तुमच्या किडनीला जास्त काम करावं लागत असेल तर त्यांना अधिक सौम्यपणे मदत करण्यासाठी तुम्ही काय खावं याचं उत्तर टोकाचं डिटॉक्स नाही आहे. याची सुरुवात अगदी साध्या फळांपासून होऊ शकते आणि पहिलं फळ म्हणजे लाल किंवा जांभळी द्राक्षे. द्राक्षे दिसायला लहान असली तरीसुद्धा त्यांच्या सालीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि वनस्पतीजन्य संयुगे असतात, जी रक्तवाहिन्या आणि पेशींना आधार देऊ शकतात. हे महत्त्वाचं आहे कारण तुमच्या किडनीमध्ये अनेक लहान रक्तवाहिन्या असतात. जेव्हा तुमच्या रक्तवाहिन्या निरोगी असतात तेव्हा किडनीकडे होणारा रक्तप्रवाह आणि गाळण्याची प्रक्रिया अधिक सुरळीतपणे पार पडू शकते. द्राक्षांमध्ये पाणीही असतं, ती खायला सोपी असतात आणि सकाळच्या दिनचर्येमध्ये त्यांचा समावेश करणंही सोपं असतं. पण महत्त्वाचा भाग हा आहे की द्राक्षे अख्खी खा, त्यांचा रस काढू नका. द्राक्षांच्या रसाच्या एका ग्लासपेक्षा मुठभर ताजी द्राक्षे खाणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. जेव्हा तुम्ही अख्खं फळ खाता तेव्हा तुम्हाला फायबर मिळतं, पण जेव्हा तुम्ही त्याचा रस काढता तेव्हा साखर अधिक घट्ट होते, फायबर निघून जातं आणि तुमचं शरीर साखर अधिक वेगाने शोषून घेतं. म्हणून जर तुम्ही द्राक्षे निवडणार असाल तर ताजी द्राक्षे निवडा, योग्य प्रमाणात खा, रस काढण्याची गरज नाही, अतिरिक्त साखरही नाही, त्याचं गोड पेय बनवण्याची आवश्यकता नाही. दुसरं फळ आहे क्रॅनबेरी. जेव्हा आपण मूत्रमार्गाच्या आरोग्याबद्दल बोलतो तेव्हा क्रॅनबेरीचा उल्लेख अनेकदा केला जातो. अनेक वयस्कर व्यक्ती, विशेषतः महिलांना लघवी करताना जळजळ, पोटाच्या खालच्या भागामध्ये अस्वस्थता, वारंवार मूत्रमार्गाचा संसर्ग यांसारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. जेव्हा मूत्रमार्गामध्ये जळजळ किंवा संसर्ग होतो आणि त्यावर योग्य उपचार केले जात नाही तेव्हा त्याचा परिणाम मूत्रपिंडावरही होऊ शकतो. क्रॅनबेरीमध्ये असे नैसर्गिक घटक असतात जे जीवाणूंना मूत्रमार्गाला चिकटणं अधिक कठीण करण्यास मदत करू शकतात. म्हणूनच लघवीच्या समस्यांबद्दलच्या चर्चेमध्ये क्रॅनबेरीचा उल्लेख केला जातो. पण इथे एक महत्त्वाचा इशारा आहे. शुद्ध क्रॅनबेरी आणि गोड क्रॅनबेरी पेय यात गल्लत करू नका. किराणा दुकानातील अनेक उत्पादनांच्या लेबलवरती क्रॅनबेरी हा शब्द मोठ्या अक्षरामध्ये छापलेला असतो, पण जेव्हा तुम्ही त्यातील घटक बारकाईने पाहता तेव्हा साखर किंवा सिरप हे त्या यादीमध्ये सर्वात आधी असू शकतं. आणि जेव्हा असं होतं तेव्हा त्याचा फायदा कमी होऊ शकतो, कारण साखर आधीच तुमच्या शरीरामध्ये जाते. जर तुम्ही क्रॅनबेरी वापरणार असाल तर ताज्या क्रॅनबेरी, साखर नसलेल्या गोठवलेल्या क्रॅनबेरी आणि शुद्ध साखर नसलेला क्रॅनबेरीचा रस निवडा. त्याची चव आंबट असेल, त्याची चव सोड्यासारखी लागणार नाही, पण ती सहसा खऱ्या अन्नाच्या अधिक जवळची असते. तिसरं फळ आहे ते म्हणजे सफरचंद. सफरचंद हे साधं, अगदी सामान्य आहे, पण नेमकी हीच गोष्ट त्यांना मौल्यवान बनवते. ते विकत घ्यायला सोपं, खायला सोपं, सोबत न्यायला सोपं असतं आणि अनेक लोकांसाठी उपयुक्त ठरतं. सफरचंदामध्ये विरघळणारं फायबर, विशेषतः पेक्टिन असतं. हे फायबर पचनक्रियेस मदत करतं. ते शरीरातील काही टाकाऊ पदार्थ आतड्यांमधून बाहेर टाकण्यास मदत करतं, ज्यामुळे गाळण्याच्या प्रक्रियेवरील काही भार कमी होऊ मदत होते. सफरचंदामध्ये पाणी आणि सौम्य अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण सफरचंद खाणं. जर तुम्ही साल स्वच्छ धुवू शकत असाल आणि ते तुमच्यासाठी सोयीचं असेल तर सालसुद्धा खा. सफरचंदाच्या रसाने त्याची जागा घेऊ नका. सफरचंदाच्या रसामुळे साखर रक्तप्रवाहामध्ये लवकर प्रवेश करू शकते, परंतु संपूर्ण सफरचंद खाल्ल्याने तुमचं शरीर ती अधिक हळूहळू शोषून घेण्यास मदत करते आणि तुम्हाला जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.
सकाळी हलक्या जेवणासोबत किंवा पाणी प्यायल्यानंतर एक सफरचंद खाणं हा दिवसाची सुरुवात करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग असू शकतो. पण मला हे स्पष्टपणे सांगायचं आहे, ही 3 फळे किडनीच्या आजारावरील औषध नाही. ती तुमच्या डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, ती तुमच्या उपचारांची जागा घेऊ शकत नाही. आणि याचा अर्थ असा नाही की तुमची किडनी रातोरात अचानक स्वच्छ होईल. हे फक्त चांगलं सौम्य अन्न पर्याय आहेत. ते फायबर, पाणी, अँटीऑक्सिडंट्स पुरवतात आणि ते तुम्हाला सकाळच्या हानिकारक सवयींपासून दूर राहण्यासही मदत करू शकतात. आरोग्याच्या बाबतीत, विशेषतः किडनीच्या आरोग्याच्या बाबतीत, बदल एका दिवसासाठी परिपूर्ण आहार घेतल्याने होत नाही. तो अनेक दिवस स्वतःला कमी हानी पोहोचवल्याने होतो. सकाळी रिकाम्या पोटी सोडा, पॅक केलेले ज्युसेस, कॉफीने सुरुवात करण्याऐवजी तुम्ही 1 ग्लास पाण्याने सुरुवात करू शकता. त्यानंतर तुम्हाला मानवेल असं एखादं फळ निवडा. 1 सफरचंद, मूठभर लाल द्राक्षी किंवा थोड्या प्रमाणामध्ये साखर नसलेली क्रॅनबेरी. हे काही फार गुंतागुंतीचं असण्याची गरज नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी मूलभूत गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. पुरेसं पाणी, कमी साखर, अधिक नैसर्गिक अन्न, चांगली झोप. छोट्या छोट्या लक्षणांचे मोठ्या समस्यांमध्ये रूपांतर होण्यापूर्वीच त्याकडे लक्ष देणं. तुमची किडनी गेल्या अनेक दशकांपासून तुमच्यासाठी निमूटपणे काम करत आहे. तुम्ही झोपलेले असतानाही त्या तुमचं रक्त गाळून शुद्ध करतात. जेव्हा तुम्ही पाणी प्यायला विसरता तेव्हा त्या शरीरातील द्रव्यांचा समतोल राखतात. खारट पदार्थ, गोड पेय, मानसिक ताण आणि अपुऱ्या झोपेचा त्रासही त्या सहन करतात. त्यामुळे उद्या सकाळपासूनच तुमच्या किडनीची थोडी अधिक हळूवारपणे काळजी घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला 1 ग्लास पाणी, गोड रसाऐवजी पूर्ण फळ, बाटलीबंद पेयांचं कमी सेवन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पायांना आलेली सूज, रात्री वारंवार लघवीला जावं लागणं, दीर्घकाळ टिकणारा थकवा, कमरेच्या खालच्या भागामध्ये होणारा त्रास किंवा रक्त तपासणीतील बदल यांसारख्या छोट्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. कारण किडनी सहसा मोठ्याने ओरडून आपली व्यथा मांडू शकत नाही. त्या केवळ कुजबूज करतात आणि आपल्या आरोग्याची खरी काळजी घेणारी व्यक्ती ती नसतेच. जी शरीराने मदतीसाठी आर्तहाक देईपर्यंत वाट पाहत बसते, तर ती व्यक्ती ती असते जी शरीर अजूनही हळूवारपणे संकेत देत असताना ते संकेत ऐकून घेते. तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती चर्चा केली. तुमच्या किडनीला तुमच्याकडून काहीतरी अवाढव्य करून घेण्याची अपेक्षा नसते. त्यांना फक्त एवढंच हवं असतं की तुम्ही दररोज त्यांच्यावर पडणारा कामाचा अतिरिक्त ताण कमी करावा आणि त्यांना पचायला हलकं आणि पोषक असं पर्याय द्यायला सुरुवात करावी. तुम्हाला तुमचं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलण्याची गरज नाही. तुम्हाला महागड्या उत्पादनांची किंवा शरीरावर आणखीनच ताण निर्माण करण्याची किंवा डिटॉक्सच्या अतिरेकी पद्धतींचीही आवश्यकता नाही. कधीकधी किडनीची काळजी घेण्याची सुरुवात अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून होते. सकाळी कॉफी पिण्यापूर्वी 1 ग्लास पाणी, अत्यंत गोड रसाऐवजी 1 पूर्ण सफरचंद, गोड खाऊऐवजी मूठभर लाल किंवा जांभळी द्राक्षे आणि साखरेने भरलेल्या बाटलीबंद पेयाऐवजी थोडी साखर नसलेली क्रॅनबेरी. हे पर्याय ऐकायला अगदी साधे वाटतात, पण जेव्हा तुम्ही त्यांचं सातत्याने पालन करता तेव्हा ते तुमच्या किडनीवरील अनावश्यक ताण कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतात. आणि हे सर्व अधिक सोपं करण्यासाठी तुमच्या सकाळच्या आणि संपूर्ण दिवसाच्या आहारासाठीची एक अत्यंत साधी योजना येथे मी तुम्हाला सांगत आहे. सकाळी झोपेतून उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट किंवा खोलीच्या तापमाना इतकं पाण्याने तुमच्या दिवसाची सुरुवात करा. तुम्हाला एकाच वेळी खूप जास्त पाणी पिण्याची गरज नाही. फक्त सावकाश पाणी प्या आणि रात्रीच्या दीर्घ विश्रांतीनंतर तुमच्या शरीराला हळूवारपणे जागं होऊ द्या. त्यानंतर नाश्त्यासोबत तुम्ही 1 ताजं सफरचंद खाऊ शकता. ते स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला योग्य वाटत असल्यास सालीसहित खा. सफरचंदामधील फायबर पचनक्रियेस मदत करतं आणि जेव्हा तुमची पचनक्रिया सुधारते तेव्हा तुमचं शरीर टाकाऊ पदार्थ अधिक कार्यक्षमतेने हाताळू शकतं. सकाळच्या मध्यात जर तुम्हाला थोडी भूक लागली असेल किंवा हलका नाश्ता हवा असेल तर मूठभर लाल किंवा जांभळी द्राक्षे घ्या. त्यांचा रस काढू नका, ती अख्खी खा. अख्ख्या फळांमधील फायबर महत्त्वाचं असतं. रसाप्रमाणे रक्तातील साखर वेगाने वाढवण्याऐवजी ते तुमच्या शरीराला साखर अधिक हळूहळू आणि स्थिरपणे शोषून घेण्यास मदत करतं. क्रॅनबेरी तुम्ही दिवसातून थोड्या प्रमाणात वापरू शकता. तुम्ही त्याला ओटमील किंवा सॅलडमध्ये सुद्धा घालू शकता. जर तुम्हाला चालत असेल तर साधं साखर नसलेलं दही घ्या किंवा शुद्ध साखर नसलेला क्रॅनबेरीचा रस निवडा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेबल वाचणं. जर बाटलीमध्ये जास्त साखर, सिरप आणि फ्लेवरिंग असेल तर तो तुमच्या किडनीसाठी चांगला पर्याय नाही. दिवसभरामध्ये नियमितपणे पाणी पिण्याची सवय ठेवा. खूप तहान लागेपर्यंत थांबू नका.
आणि मग एकदम भरपूर पाणी पिऊ नका. जर तुम्हाला किडनीचा आजार असेल किंवा तुम्हाला द्रव पदार्थ कमी घेण्यास सांगितले असेल तर तुमच्या डॉक्टरांच्या सूचनांचं पालन करा. प्रत्येकाने सारख्याच प्रमाणामध्ये पाणी पिण्याची गरज नसते. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात तुमचं जेवण साधं ठेवण्याचा प्रयत्न करा. कमी तळलेले पदार्थ, कमी मीठ, कमी बाटलीबंद श्वास, जास्त भाज्या, जास्त ताजे पदार्थ. जर तुम्हाला किडनीचा आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब असेल किंवा तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला पोटॅशियम, फॉस्फरस, प्रथिने, क्रिएटिनिन किंवा EGFR लक्ष ठेवण्यास सांगितलं असेल तर कृपया तुमच्या आहारामध्ये बदल करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी किंवा रिनल डायटिशियनशी बोला. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. जो पदार्थ एका व्यक्तीसाठी चांगलं काम करतो तो दुसऱ्या व्यक्तीसाठी सावधगिरीने घेण्याची गरज भासू शकते. या व्हिडिओमध्ये तुम्ही भीती नव्हे तर जागरूकता आणि कृती घ्यावी अशी माझी इच्छा आहे. तुमचं मूत्रपिंड सहसा ओरडत नाही. ते लहान लहान संकेतांद्वारे कुजबुजतं. दीर्घकाळ टिकणारा थकवा, पायांना सूज, रात्री लघवीला जाणं, कमरेच्या खालच्या भागामध्ये अस्वस्थता, सकाळी चेहरा सुजलेला दिसणं किंवा रक्त तपासणीतील आकड्यांमध्ये बदल होणं. आणि जे लोक आपल्या आरोग्याची काळजी घेतात ते शरीर मदतीसाठी याचना करेपर्यंत थांबत नाही. जेव्हा शरीर फक्त एक शांत इशारा देत असतं तेव्हा ते ऐकतात. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमचं मूत्रपिंड अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत झाली असेल तर कृपया लाईक बटन दाबा आणि ज्यांना हे ऐकण्याची गरज आहे अशा व्यक्तींसोबत शेअर नक्की करा. विशेषतः ज्यांना मूत्रपिंडाचं आरोग्य, मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाच्या आरोग्याबद्दल काळजी वाटत आहे त्यांनी खाली कमेंट करा. सध्या तुम्हाला सर्वात जास्त कशाची चिंता आहे? मूत्रपिंड, यकृत, मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयाचं आरोग्य? भविष्यातील व्हिडिओमध्ये मी कोणत्या पदार्थाबद्दल माहिती द्यावी असं तुम्हाला वाटतं त्याचं नावही तुम्ही लिहू शकता. मी नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती व्हिडिओ बनवून पाठवेल. आता हे लक्षात ठेवा, वय वाढणं म्हणजे तुम्ही कमकुवत झालंच पाहिजे असं नाही. तुमचं शरीर अजूनही जुळवून घेऊ शकतं, ते अजूनही सुधारू शकतं. आणि जेव्हा तुम्ही चांगल्या निवडी करून त्याची काळजी घेता तेव्हा ते अजूनही प्रतिसाद देऊ शकतं. तुम्हाला मोठ्या बदलाने सुरुवात करण्याची गरज नाही. फक्त उद्या सकाळी सुरुवात करा. एक स्वच्छ पाण्याचा ग्लास, एक पौष्टिक जेवण, तुमच्या मूत्रपिंडासाठी, हृदयासाठी आणि इतकी वर्ष तुम्हाला सांभाळणाऱ्या शरीरासाठी एक सौम्य निवड. तुमचा दिवस शांत, निरोगी आणि उत्साही जावो अशी मी आशा करते. आणि नेहमीप्रमाणे एक दीर्घ श्वास घ्या. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल, आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ बनवेल तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ सर्वात अगोदर बघू शकता. धन्यवाद.